हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर मी खूप दिवस झाले कन्सिस्टंटली पोस्ट करत नाही आहे, त्यामुळे मला खूप रिग्रेट होतं आहे. तर आजपासून मी व्लॉग कन्सिस्टंटली बनवणार आहे. तुमच्यासोबत माझ्या 13 डेजमध्ये माझं पूर्ण रूटीन दाखवणार आहे. तर हे पॉसिबल होतं आहे की नाही बघूया आपण. आहेत सकाळचे 9:30 आणि मी जिजाला शाळेत ड्रॉप केला आहे आणि आता मी घरी आली आहे आणि वीरसाठी मी ब्रेकफास्ट करत आहे. सो युजली लहानपणापासून त्याला मी ब्रेकफास्टसाठी सकाळी उठून रव्याची खीर देते, कारण ती पचायलाही हलकी असते आणि पोट खूप भरलेलं राहतं. त्यामुळे मी त्याला रव्याची खीर देते. हॅलो, हाय. दादा तुझ्याकडे बाय वीर, बाय कर, बाय. वीर दिसतो ना. सो दुपारच्या जेवणासाठी मी बनवणार आहे मटकीची भाजी आणि चपाती आणि वरण भात.
सो तुम्हाला वाटत असेल की एवढा अंधार कसा पडला, कारण का आमच्या इथली लाईट गेली आहे आणि आम्ही बेसमेंटला राहतो, त्यामुळे आम्हाला 24 तास लाईट चालू ठेवावी लागते, कारण आमच्या घरी नाहीतर फार अंधार पडतो. सो आता कधी लाईट येईन काय माहिती. सो फायनली लाईट पण लवकर आली आहे आणि मला असं वाटलं होतं आता लाईट लवकर येणार नाही आणि त्यामुळे माझा व्हिडिओ रिव्ह्यू होईल, पण तसं झालं नाही. आणि आता माझा स्वयंपाक पण झाला आहे. आता मी फक्त चपात्या करायच्या राहिल्या आहेत. सो बेसिकली हे माझं रोजचं रुटीन आहे. आणि ना मला शूट करायचं खूप कंटाळा येतो. स्वयंपाक करताना कॅमेरा सेट करायला मला जमत नाही. सो मी खूप नवीन आहे व्लॉगिंग करण्यासाठी. सो तुम्ही समजून घ्या. सो तुम्हाला वाटत असेल की माझं काम संपलं, पण नाही, मला अजून हे एवढे कपडे घडी करायचे आहेत आणि दिवसभर मला खूप कामं असतात, त्यामुळे ब्लॉगिंगसाठी वेळ भेटत नाही. सो मी आता ठरवलं आहे की डेली लाईफ व्लॉग करायचं, डेली ब्लॉग करायचं आणि कन्सिस्टंटली 30 डेज मी काही पण असेल ते माझ्या ब्लॉगमध्ये दाखवेल. आणि कन्सिस्टंटली व्हिडिओ बनवत नसल्यामुळे मलाही खूप रिग्रेट होत आहे आणि त्याच्यामुळे मला मोटिवेशन येत नाही. पण स्किप केलं ना तर परत आपल्याला स्टार्ट करू नाही वाटत. त्यामुळे जर आपण एखादी गोष्ट कन्सिस्टंटली केली ना तर ती आपल्याला हळूहळू आवडायला लागते आणि आपण त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होतो आणि त्या गोष्टीचा कंटाळा येत नाही. सो मला असं वाटतं जर आपण वारंवार प्रयत्न केले नाहीत आणि कन्सिस्टंटली ठेवली नाही तर आपल्याला कोणत्याच फील्डमध्ये यश मिळत नाही. सो मी ठरवलं आहे की आता मी कन्सिस्टंटली पोस्ट करेल आणि जर का मी स्किप केलं तर माझा मूडच जातो परत बनवायचा, परत स्टार्ट करायचा. त्यामुळे आता मी 30 डेज चॅलेंजमध्ये सगळं डेली लाईफ रुटीन मी तुम्हाला दाखवणार आहे आणि मी जर बाहेर कुठे गेले तेही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो हे सगळं हँडल करायला मला जमेल की नाही हे मला नाही माहिती, तर मी प्रयत्न करेल की मी सगळं मुमेंट सगळं तुमच्यासोबत शेअर करू शकेन. सो लेट्स सी काय होतं काय माहिती. जिजा आले आहे शाळेतून घरी. हाय, काय बोलायचं तुला? काय केलं शाळेमध्ये, स्कूलमध्ये काय केलं? ड्रॉइंग केली. ड्रॉइंग केलं का? हा. कसलं ड्रॉइंग केलं? चॉकलेटचं. चॉकलेटचं. बरं ठीक आहे. शाळेतून आल्यानंतर मी कपडे चेंज केले. आता आपण जेवूया. ठीक आहे. अगं ते खेळायचं नाहीये. हॅलो ड्यूटी. हॅलो गाईस, यूट्यूब चॅनल ब्लॉग. आता ना आम्ही आता जेवणार आहोत. आता ना डायरेक्ट ना बोल नाही कुठे चॅनल. आता ना आम्ही ना आता ना फिरायला जाणार आहे. अभ्यास कोण करणार? आणि ना आम्हाला आता ना झोपून अभ्यास करायचा आहे. आता ना आम्हाला आता ना अभ्यास नाही दिलाय.
आता ना आम्हाला फिरायला जायचं आहे तर डायरेक्टला आता खूप एन्जॉय करू आणि खूप खूप धमाल करू. चला. सो जिजाचे पप्पा चालले आहेत. रोज कामाला जाताना ह्यांना चक्कर मारायला लागते आणि मग ते कामाला जातात. कारण का ह्यांना चक्कर मारल्याशिवाय हे शांत बसत नाहीत आणि हे रोज त्यांच्या मागे लागतात. आणि ना आजकाल उन्हाळा खूप वाढला आहे ना, तर खूप गरम होते. बाहेर जाऊशीच वाटत नाही दुपारचं बिलकुल बाहेर पडूच वाटत नाही. इतकं ऊन आहे ना, खूप गरम होतं बाहेर. आणि उन्हाळ्याची अजून सुरुवात व्हायची. आत्ताशी कुठे 1 आठवडा झालं उन्हाळ्याची सुरुवात झाली आहे. अजून मे महिना जायचा आहे. तर मे महिन्यात काय हालत होईल का आपल्याला सांगता येत नाही. कुठे नाही चालली मी, चक्कर मारायला चालली आहे. बाय बाय. सो मी आता चहा घेत आहे आणि दुपारी आम्ही पूर्ण रेस्ट करतो. आम्ही लहान मुलं असल्यामुळे ते दुपारचं. सो आता वाजले आहेत संध्याकाळचे 5:30 आणि असा होता आजचा दिवस. आणि दुपारी मी माझ्या मुलांना झोपत असते कारण ते खूप त्रास देतात. त्यामुळे दुपारी मी त्यांना झोपवते. सो तुमच्यासारखंच माझं सिंपल आणि सरळ रुटीन आहे. जास्त काही वेगळं नाही आहे आणि व्हिडिओ एवढा एंटरटेनिंग झाला नाही, पण ह्याच्यापुढे व्हिडिओ चांगला आणि एंटरटेनिंग बनवायचा माझा प्रयत्न असेल. सो पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.